नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललो आहोत सरसगडावर। आज आपली कॅम्पिंग आहे। सरसगडला चढायला सुरुवात केलेली आहे। तर चला आता आपण जाऊया। मी आणि एक अननोन गाय, आपण दोघं पहिले पुढे जाणार आहोत आणि टेंट वगैरे लावणार आहोत। नंतर मग स्वराज आणि विशाल येणार आहे, कारण की दोघंही सरकारी नोकरीवाले झालेत। मी एकटा खाजगी नोकरीवाला आहे, पाहिजे तेव्हा सुट्टी मारून येऊ शकतो। चला, नमस्कार मित्रांनो, अननोन गाईज इज हिअर अँड सी दिस गाय। तर मित्रांनो, आजचा व्लॉग बनवायचं कारण म्हणजे आम्ही चाललो सरसगडावरती। या खडतर रस्त्यामुळे पहिल्या काळी महाराजांच्या काळी मुघल हे दंबायचे आणि दमला बघा हा मुघल, बघा हा अफजल खान। ते पाळी गाव सरसगडाच्या पायथ्याशी एक वसलेलं आणि बसलेलं आयला बादशाह सोबत बिबट्या घेऊन आलाय। आता खाल्लास, आता आम्हाला भीतीच नाही हो कसली। बघा 4 पायाचा, टेन्शन नाही ये आता आम्हाला, टेन्शन नाही मित्र। आता बिबट्या होते नाही तर खपटे होते मित्र। सांगायचं तात्पर्य दम लागलाय तरी पण बोलायचे खाज आमचेच आहेत नाही। तशी खाजच आहे आम्हाला बघायला गेलात तर। बघा मित्र, बघता बघता पाऊल थकलं, मन थकलं, शरीर थकलं, पण अजूनही जिद्द आहे मनामध्ये। सुंदर असा षटकार मित्र। तब्येत नाही आयला, म्हातारा झालो। चला, बिबटी आमचं झालं, बिबटीने सॉरी बिबटी नाही, ह्या बिबटीने दमायचं कारण भले उन्हाचा आम्ही आलोत, त्याच्यामुळं एनर्जी खर्च होत आहे, कंज्युम्ड होत आहे सगळी एनर्जी आमची। कंज्युम्ड नाव घेतलं आणि आमच्या सरकारी सरांचं नाव आठवण झालं, लेमण घनदाट असं जंगल। बघा रिस्की, बघा रिस्की, बघा इथे काय होऊ शकतं, म्हणून प्रत्येक पाऊल हे हुकून टाका। बिबटी कुठे गेली आपली? आयला सॉरी मित्र, बिबटी गायब झाले। भेटल्या संपर्क करा, संपर्क नंबर घ्या 8181। आणि बघा इथनं सुद्धा वाट आहे, फक्त ही मसनात जायची, ही सरळ वाट आहे। आणि आता जिद्द कायम राहणार, जो परत किल्ल्याचा टोक नाही गाठा तो परत चढत राहणार। सरसगडाचा एक त्रास म्हणजे सरसगड हा सरस आहे। तर मंडळी, आता आपण चाललो आहोत सरसगडावर। हा पाहू शकता सरसगड, तो नावाप्रमाणे सरळ आहे। सरसगडला चालला असताना हा बघा आम्हाला खाली एक चौथरा दिसला, हे बघा हे त्याचा पायरीच आहे। हा एक किल्ल्याच्या खाली आपल्याला पाण्याचा टाका दिसलेला आहे। तर चला मित्रांनो, आता आपण जवळ आलेलो आहोत खूप। आता 5 मिनिटांचा रस्ता राहिलेला आहे, तो कंप्लीट झाला की आपण सरसगडावर आलेलो आहोत। हे व्ह्यू बघा, कातळ कोरीव गुफा, ही गुफा पाहू शकता। यात आपण खूप वेळा गेलेलो आहोत, आता आपल्याला लेट झाले म्हणून आज आपण जाणार नाही आहोत। आपण आता 96 पायऱ्या चढणार आहोत। तर ह्या रोप लावलेली आहे पाहू शकता, त्यामुळं आता एक म्हणजे आधार सुद्धा भेटलेला आहे। तर आता आपण पटापट जाऊया, चला। तर 96 पायऱ्या आता आपण जाणार आहोत। तर सरसगड म्हणजे हा नावाप्रमाणे खूप सरस आहे, म्हणून याला सरसगड नाव, व याला पगडीचा किल्ला सुद्धा बोलतात। तर तुम्ही पाहू शकता माझ्या मागे ही आहे सुरक्षा चौकी, किंवा त्याला देवडी सुद्धा बोलतात। तर आता आपण पुढे चला जाऊया। कातल कोरीव खोली क्रमांक 1 आहे ही, अजून तिकडे पुढे पण आहेत नो। इथंच जरा त्याची पूजनसाठी ठेवला असेल रे। हे तर पुरातन वाड्याचे अवशेष आहेत, हे बघा। तर चला आता आपण जाऊया वर बघायला। आपण समोर केदारेश्वर मंदिराच्या समोरच आहोत। हा आपला टेंट ठोकलाय, रात्र झाले पाहू शकता, आणि आपण जरा तर राऊंड मारायला चाललो आहोत। हे समोर दिसता हा माझा सिद्धेश्वर गाव आहे। अरे माझे भाऊ आली गाईच, इकडं बघ, इकडं बघा, चेहरा बघ, दाखव दाखव दाखव। आणि हवं इकडं बघ रे,
आणि 2 डॉगेश भाई आलेत बघा. ए, बिबट्या. हो. तर आता आपण केदारेश्वर मंदिरात दर्शनासाठी चाललेलो आहोत. मस्त आता आपली कॉफी बनणार आहे. कर ना यार. हा. अरे काय केलं? काय करणार होतास? तर बघ. हा. कडक. मी तिकडे तेच करतो काम बँकेत. काय चहा? आपली चहा झालेली आहे. मॅगी बनत आहे. आपली मॅगी झालेली आहे तयार. मस्त आता मॅगी खाणार आहोत. नाद करते काय? आपली आता मस्त बिर्याणी तयार होते. व्हेज बिर्याणी खाऊ शकता. खिचडी भात तयार झालेला आहे. स्वराजनी बनवलेला आहे. तर आता आपला जेवण खाऊन सर्व झालेलं आहे. आता आपण झोपणार. उद्या सकाळी आपल्याला सनराईज बघायचं आहे. हे बघा कुक कुक करते बघा. कुक सकाळची सूर्योदय बघायला आलेलो आहोत. ह्या आपण आता सरसगडावर आलोत. हे आपलं केदारेश्वरचं मंदिर आहे. आणि आम्ही आता सकाळी सूर्योदय बघायला आलेलो पण अजून झाला नाही. तर मग आपली चहा बनत आहे. ती पण तिला तरी कशाला वाईट वाटायला लागेल. टाक. आपला गोल चालला आहे चहा मध्ये. केदारेश्वराचे मंदिर, मित्र, सरसगड किल्ला आणि मस्त सूर्योदय. केदारेश्वरच्या मंदिरात हे तुम्ही विरगळला आणि सतीशला सुद्धा पाहू शकता. इथे आहेत. चला आता आपण जाऊया मित्रांनो. आता सकाळचे 9 वाजलेत. मी आहे, स्वराज आहे, विशाल आणि अजून एक आपले सोबत मित्र आहे. 2000 होऊन यूज झालेले ह्या किल्ल्याच्या म्हणजे डागडुगीसाठी. कसले उतरते. आपण आता गड उतार झालेलो.